बारामतीमध्ये आता अजित पवारांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, कारण विजय शिवतारेंच्या तोंडी हर्षवर्धन पाटलांची भाषा आता समोर आलेली आहे। त्यामुळे आता विजय शिवतारे त्या पराभवाचा वचपा काढणार का, या संदर्भातल्या चर्चा देखील राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाल्यात। बारामती मतदारसंघ कोणाच्या सातबाऱ्यावर नाहीये। विजय शिवतारे यांनी पवार कुटुंबावर थेट हल्लाबोल केलाय। सासवडमधील पालखी तळावर अजित पवारांनी केलेला अपमान केवळ विजय शिवतारेंचा नसून तो पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेचा असल्याचा विषय आहे। शिवतारेंनी या संदर्भात हल्लाबोल केलाय, तर लोकसभेमध्ये 2 पवार विरुद्ध शिवतारे अशी लढाईची घोषणा देखील त्यांनी केलेली आहे। तर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पवारांच्या विरोधात तब्बल 5,80,000 मतदार असल्याचा दावा त्यांनी केलाय। त्यामुळे आता येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आरपारची लढाई होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता गुलामगिरी करणार नसल्याचा देखील त्यांनी आजच्या भाषणामध्ये थेट इशारा दिलेला आहे। याच पालखी तळावर जो अपमान केलाय त्याचा बदला घेतला पाहिजे। याच पालखी तळावर येऊन त्यांनी सांगितलं पाहिजे, माझी चूक नाही, माझ्याबद्दल माफी मागण्याची गरज नाही, पुरंदरच्या जनतेची माफी ते मागावी लागेल। विमानतळाचं काय करणार ते सांगा, इथे गुंतवणुकीचं पाण्याचं 1,500 कोटी कधी देणार ते सांगा, मार्केट कधी होणार ते सांगा। ह्या जनतेला इथून या पालखी तळावर विश्वास दाखवा, शब्द द्या, तर आणि तरच विजय बापूची लढाई माझ्यासाठी नाही, विजय बापूची लढाई लोकांसाठी। आणि पुढचा आता संपूर्ण रणांगण समोर आहे। 2 पवार वर्सेस पुरंदर, विजय बापू शिवतारे, भोर, इंदापूर सगळे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।